नमस्कार, सान्वी क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत कमीत कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने तुरपई कशी करायची ते पाहणार आहोत। तुम्ही बघू शकता मी गोल गळा केलेला आहे आणि त्याला अर्धा इंच इतकी गळ्याला पट्टी आतून लावून घेतलेली आहे। आता आपण पाहणार आहोत हात शिलाई कशी करायची ते। सुईमध्ये दोरा एक पदरी ओवून घ्यायचा कधी पण आणि गळ्याला तिरकसरित्या कपड्यामध्ये सुई घालायची आणि बाहेर काढायची। अंगठ्याच्या सहाय्याने आपण हात शिलाई करायची। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता एकदम पटकन होते। 10 पण मिनिट लागत नाहीत, 5 मिनिटाच्या आतच होऊन जाते हात शिलाई करणे। गळ्याला जर आपण हात शिलाई करून जर व्यवस्थित जर हे केलं ना तर एकदम छान येते। तुम्ही बघू शकता सुईमध्ये आपलं किती वेळेस बसलेला आहे हात शिलाई किंवा तुरपई पण म्हणू शकता तुम्ही त्याला। असं हाताने प्रेस करून घ्यायचं, बोटाने पुढे सरकवून घ्यायचा कपडा, म्हणजे तिथे त्या भागामध्ये गोळा गोळा असं झालेलं दिसणार नाही, एकदम फिनिशिंग येईल। बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने करायची। अंगठा असा ठेवायचा व्यवस्थित आणि मग सुई बाहेर काढायची कपड्यातून। असं बोटाने पुढे ढकलायचा कपडा म्हणजे व्यवस्थित दिसेल त्या भागामध्ये। असं जर तुम्ही हात शिलाई किंवा तुरपई दोन्हीपैकी काही पण म्हणू शकता तुम्ही, असं जर केलात तर तुमचं पटकन होऊन जाईल। अशा प्रकारे ब्लाऊजला पट्टी लावून हात शिलाई करून घ्यायची। असं बोटाने पुढे ढकलून घ्यायचं कपड्याला, गोल भागामध्ये पण व्यवस्थित करून घ्यायचं गोल, आणि गोल दोरा टाकून त्या भागात गाठ मारून घ्यायची, जेणेकरून तुरपई आपली सुटणार नाही, तिथून हात शिलाई सुटणार नाही, आपली पक्की बसणार, दोरा कधी तुटणार नाही आपला। कारण कधी कधी काय होतं की आपण जर गाठ टाकून नाही घेतली दोऱ्याला तर तिथून दोरा तुटतो आणि आपली हात शिलाईचा जो भाग आहे तो उघडा पडणार, तिथे पट्टी अशी उसवल्यासारखी दिसणार आपल्याला। तोडून घ्यायचं आणि जी आपण सपोर्टिंगसाठी जी शिलाई मारली होती ती त्या पिनच्या सहाय्याने आपण उसवून घ्यायचं ती शिलाई, म्हणजे अजून थोडी फिनिशिंग चांगली दिसेल आपल्या ब्लाऊजची। तुम्ही बघू शकता शिलाई मी आता उसवणार आहे ती शिलाई। खूप सोपी पद्धत आहे हात शिलाई करण्याची ही। हात शिलाईचा जर गळा जर केला आपण तर फिनिशिंग एकदम व्यवस्थित बसते। कारण कधी कधी गोटचं काय प्रॉब्लेम होतो की गोट कधी कधी उलटं पडतं, तर ते व्यवस्थित दिसत नाही। उलट्या पडलेल्या भागामध्ये पण कधी कधी तुरपाई करावी लागते, हात शिलाई करावी लागते। त्यामुळे जर समजा आपण कधी हात शिलाईचा जर गळा जर केला तर एकदम फिनिशिंगमध्ये गोल एकदम दिसणार गळा। मग ते कुठल्या पण प्रकारचा गळा असू द्या, पंचकोनी चौकोनी, ते पण त्याला पण तुम्ही करू शकता, गोलच गळ्याला करावा असं काही नाही। खूप छान दिसतं हात शिलाई केलेला गळा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। थँक्यू, बाय बाय।